नमस्कार भाऊ. नमस्कार. भाऊ एकदा तुमचा परिचय द्या. अमोल व्यंकटराव देशमुख, राहणार वडीवाडी, जिल्हा जालना. जालना. भाऊ आपण जे वाण लावलेले आहे आता ते कोणतं वाण आहे आणि कोणत्या कंपनीचं आहे? तो लावलेले गोस्टर कंपनीचे. हुतुतू आणि खो खो. खो खो. किती बॅग आहे? दोन्ही एक एक बॅग आहे. दोन्ही एक एक बॅग आहे. बरं काय परिस्थिती आहे एकदा आम्हाला झाड दाखवा तुम्ही. सध्याची परिस्थिती एक नंबर आहे. बघून बघू शकता आपण, खूप चांगला माल लागलेला आहे. बघू शकता हा संपूर्ण हुतुतू आणि खोकोचा प्लॉट आहे. हे हुतुतू आहे. हो, एकंदरीत आता तुमच्या म्हणण्यानुसार किती शेंगा आहे एका झाडाला? एका झाडाला भरपूर शेंगा आहे, 150-200 शेंगापर्यंत शेंगा आहे. अच्छा. आणि याच्यावर जे लव आहे त्याच्यामुळे काही अळीचं प्रमाण लय फार कमी लगे, म्हणजे अळी नसल्यातच गिनती नसल्याचीच गिनती आहे. बरं, ते सुरुवातीला तुम्ही म्हटले होते की थोडी पिवळी पडली सर, आता काही तुम्हाला काय वाटतं? आता काही सध्या काहीच नाही. एकदा तुम्ही सांगा. झाली होती. हा, आता सध्या काही रोग नाही वगैरे काहीच नाही. काहीच नाही समजा याच्यावर. बरं काय वाटतं तुम्हाला, कशी राहील व्हरायटी? चांगली आहे. आता क्वालिटी ते सध्या नंबर एक आहे. हा बरं. इथं समजा याच्यावर खोडकिडा वगैरे काही प्रमाण फार कमी आहे इतरांपेक्षा. हा. पण सुरुवातीला जेव्हा तुम्हाला वाटलं होतं, मी पिवळेपणाच्या बाबत बोललो तुम्हाला रिकवर होऊन जाईल, स्प्रे देल तर ते मारल्यानंतर रिकवर झाला सर. काय काय तुम्ही ट्रीटमेंट केली याला? तिला मायक्रोन्यूटन दिलं होतं आपण. हा, झिंक आणि फेरसची हे दिली होती. बरोबर. आणि बीज प्रक्रिया काय केली होती? जोरमेट आणि रेहानची बीज प्रक्रिया केली पहिली सुरुवातीला. सुरुवातीच्या. बरं भाऊ, आपण जे आता प्लॉट पाहतोय याच्यात शेंगाचं प्रमाण चांगलं आहे, हुतुतू बी चांगलं आहे, खोको पण चांगलं आहे. तर एकदा अजून आमच्या शेतकऱ्याला काही झाडं तुम्ही दाखवू शकता? हे बघा शेंगा समोर दाखवतात, फुल शेंगा आहे त्याला. कोणतंही झाड दाखवू शकता असं भाऊचं म्हणणं आहे. माल भरपूर आहे भाऊ. तर भाऊ खूप खूप धन्यवाद आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.